कानकेकर साहेब, हनुवंती साहेब, तळेकर मॅडम, राजीव मुळे, स्वामी साहेब, आमगे आप्पा आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं सूत्रसंचालन या ठिकाणी करणारे माझे मित्र जाधव सर, समोर बसलेले माझे सर्व सहकारी मित्र, बंधू आणि भगिनीनो, आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविक माझ्याकडे दिलेली आहे. आज लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. जयंती हे आपण मराठवाडा सेवा संघ यांच्यामार्फत ही जयंती साजरी करत आहोत आणि यामध्ये पुढाकार त्यांचं जे काही सर्व मंडळ आहे आपलं मराठवाडा सेवा संघाचं त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. तसेच पाटील सर आणि पाटील मॅडमने सुद्धा यामध्ये पुढाकार घेऊन अतिशय सुंदर अशा प्रकारची ही जयंती साजरी केलेली आहे. म्हणून मी त्यांचे आभार मानतो आणि सर्वांना सर्वप्रथम मी या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या प्रस्ताविकाला सुरुवात करतो. गोपीनाथ मुंडे साहेबांना लोकनेते म्हटलं जातं. सुरुवातीला आपण बरंच काही कार्य करतात त्यांना नेते म्हणतो, यांना लोकनेते म्हणतो. त्याचबरोबर त्यांना बहुजन समाजाचे लोकनेते असंही म्हणतो, कारण त्यांनी आयुष्यभर अशा प्रकारचं बहुजन समाजासाठी कार्य केलेलं आहे. सुरुवातीला नात्रा या गावी त्यांचा जन्म झालेला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये एका शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म झाला. गावामध्ये फक्त प्राथमिक शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर परळीला ते माध्यमिक शिक्षणासाठी गेले. तिथेही गेल्यानंतर फार काही अशा प्रकारची त्यांच्या जीवनामध्ये अशी काही चमक दिसली नाही. 10वीचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि कॉलेजसाठी ते अंबाजोगाईला आले. अंबाजोगाईला आल्यानंतर मग मात्र त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. तिथे एक त्यांना मित्र मिळाला, त्यांचं नाव आहे स्वर्गीय प्रमोदजी महाजन. त्या दोघांची मैत्री झाली. दोघं शिकत गेले आणि शिकत मग ते जनसंघाचे सभासद बनले. तिथंच गेल्यानंतर अनेक लोकांशी त्यांचा संपर्क आला आणि त्याच्यानंतर ते बहुजन समाजासाठी कार्य करू लागले. तिथलं पूर्ण शिक्षण झालं कॉलेजचं आणि कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी ते पुण्याला आले. पुण्याला आल्यानंतर तिथं आणखी एक मित्र मिळाला, त्यांचं नाव स्वर्गीय विलासराव देशमुख. या दोघांची तर मैत्री आयुष्यभर टिकली. दोहन सोका जोडा अशा प्रकारे त्यांचा दोघांचा उल्लेख केला जातो. गोपीनाथ मुंडे साहेबांनी अशा प्रकारचं राजकारणामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सतत आयुष्यामध्ये संघर्ष करून सर्व त्यांनी मिळवलेलं आहे. कुठल्याही प्रकारची त्यांना पार्श्वभूमी चांगली नव्हती. विलासराव देशमुख साहेबांचं वेगळं होतं. कधी पवार साहेबांची तुलना त्यांच्याशी करतात, परंतु पवार साहेब फार महान आणि त्यांची सुद्धा पार्श्वभूमी फार वेगळी होती. परंतु त्यांच्या अंत्यविधीला श्रद्धांजली वाहण्यासाठी मी गेलो होतो. पवार साहेब त्यांचा आवर्जून उल्लेख करत होते. लोकनेते गोपीनाथ मुंडे म्हणजे ते फार वेगळे होते. ते ऊस कामगाराचं नेतृत्व करायचे आणि पवार साहेब मात्र कारखान्यांचं नेतृत्व करायचं. या दोघांसाठी त्यांचा अनेक वेळा अशा प्रकारचं एकत्र येणं पडत होतं. दोघांची विचारधारा जरी वेगळी असली तरी कामगारासाठी मात्र आम्ही दोघं प्रत्येक वेळी एकत्र येत होतो आणि कामगाराच्या हिताचे निर्णय घेत होतो असे स्वतः पवार साहेबांनी बोललेले. मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो किंवा ते मी ऐकलेलं आहे. अशा प्रकारे ते गोपीनाथ मुंडे लोकनेत्यांचे कार्य आहे. 1977ला 76-77ला आपल्या भारत देशामध्ये आणीबाणी सुरू झाली होती. आणीबाणीमध्ये भयानक अशा प्रकारची स्थिती होती. लोकांना जबरदस्तीनं कैद केलं जात होतं आणि त्या काळामध्ये जनता पार्टी उदयास आलेली होती. त्या जनता पार्टीचं कार्य गोपीनाथ मुंडे, प्रमोदजी महाजन करत होते आणि त्यामुळे या दोघांनाही अटक करण्यात आली. नाशिकच्या जेलमध्ये यांना टाकण्यात आलं. तिथून ते बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर मग मात्र त्यांनी पूर्णपणे आपल्या राजकारणासाठी वाहून घेतलं. 1980ला निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये ते पहिल्यांदा निवडून आले आणि अशा प्रकारे लोकांसाठी कार्य करत होते. माझ्या मित्राने आता सांगितलं, माधव नावाचा म्हणजे बहुजन समाजाला त्यांनी एकत्र करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर